ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ही बातमी तुम्हा आम्हा सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाची आहे। ही बातमी आहे नोकरदारांसंदर्भातली आणि तुमच्या पगारासंदर्भातली। कारण पुढच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून कदाचित तुमच्या पगारामध्ये बदल होऊ शकतो, तुमचा पगार हा कापला जाऊ शकतो। हा पगार का कापला जाऊ शकतो या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अजित जोशी जे सीए आहेत। सर, मला सांगा की पुढच्या वर्षीपासून एप्रिल महिन्यापासून एक वेगळा वेतन नियम लागू होणार आहे, वेतन कायदा लागू होणार आहे। नेमकं या कायद्यात काय आहे आणि याचा काय परिणाम होणार आहे आपल्या सगळ्यांवर? कसं आहे की आपल्याला कदाचित कल्पना असेल तर आपल्याला जो पगार मिळत असतो त्या पगाराची रचना अशी असते की ज्याच्यात बेसिक ज्याला म्हणतात म्हणजे मूळ पगार जो असतो त्याचं तो साधारण समजा 100 रुपये पगार मिळत असेल तर मूळ पगार हा एक 20-25 असतो। 30-40 रुपयापर्यंत डिअरनेस अलाउन्स असतो आणि त्याच्यानंतर वेगवेगळे इतर अलाउन्स आणि ज्याला आपण परक्विजिट्स म्हणतो म्हणजे सोयी सुविधा ह्या सगळ्या असतात। अशा प्रकारे पगाराची रचना असते। आता नवं वेज बिल जे आहे त्याचं म्हणणं असं आहे की तुमच्या एकूण पगाराचे जे 100 रुपये आहेत त्यात किमान 50 रुपये हे मूळ अमाऊंट असायला पाहिजे, म्हणजे बेसिक रक्कम असायला पाहिजे। आता प्रॉव्हिडंट फंडचं जे कॅल्क्युलेशन होतं ते बेसिक अधिक डीए याच्यावर काही टक्के असं करून प्रॉव्हिडंट फंडचं कॅल्क्युलेशन होतं। सो जर का बेसिकच 20-25च्या वरून 50ला जाणार असेल तर नॅचरली मग प्रॉव्हिडंट फंडचं कॅल्क्युलेशनही जास्त होईल। अर्थात कुठल्याही एम्प्लॉयरला 100च्या वर द्यायचे नाही आहेत, सरकारने कायदा केला म्हणून एम्प्लॉयर काही 100च्या ऐवजी 120 रुपये देणार नाही आहे। मग एम्प्लॉयर काय करणार तर एम्प्लॉयर बाकीच्या गोष्टीमध्ये थोडीशी कटौती करणार आणि तुम्हाला 100च देणार। मग प्रॉब्लेम काय आहे, 100चे 100 मिळत आहेत। प्रॉब्लेम असा आहे की ते जेव्हा आपण प्रॉव्हिडंट फंड जो असतो तो कापला जात असतो आणि तो आपल्याला आपल्या निवृत्तीच्या वेळेला किंवा बऱ्याच जास्त काळानंतर मिळत असतो। सो आतापर्यंत 100त 9 रुपये कापला जात असेल आणि आता जर 100त 15 रुपये कापला जाणार असेल तर त्यामुळे आपल्या इन हँड म्हणजे हातात येणारी रक्कम कमी होणार आहे आणि आपले निवृत्तीच्या वेळेचे फायदे हे वाढणार आहेत। ह्या गोष्टीचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे किंवा यांनी अडचण जी होणार आहे ते ज्यांना तुलनेमध्ये कमी पगाराची कक्षा आहे म्हणजे ज्यांना लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये महिना आहे त्यांना कदाचित परिणाम कमी होईल, परंतु ज्यांची पगाराची कक्षा ही 10,000 पासून 30-35 हजारापर्यंत आहे त्यांना हातात कमी येते रक्कम हे नक्की जास्त चिंतेचा विषय आहे। कारण ह्या सॅलरी रेंजमधले जे नोकरदार आहेत त्यांना हातात रक्कम येणं जास्त महत्त्वाचं असतं, त्यांचे महिन्याचे हात खर्च असतात आणि त्यामुळे ही अडचण येऊ शकेल। आता हे सगळं सांगितल्यावर एकच आपण लक्षात घेऊ की अजूनही ही स्पष्टता नाही, अजूनही 21 पासून नक्की कसं करायचं आहे याबद्दलची स्पष्टता, याबद्दलचं नोटिफिकेशन सर्क्युलर हे पुढच्या 1-2 महिन्यात येईल आणि त्यावेळेला जास्त स्पष्टपणे आपल्याला हे चित्र कळेल। अशी शक्यता आहे की वेगवेगळ्या स्तरात किंवा वेगवेगळ्या कक्षांमध्ये पगार असणाऱ्या नोकरदारांना वेगवेगळे नियम लागू होतील ही शक्यता आहे। जेव्हा की असं उद्देश आहे या बिलचा की अशी परिस्थिती येऊ नये, सगळ्यांना एक नियम लागावे असा हा बिलचा उद्देश आहे। परंतु तशा पद्धतीने जर त्यांनी केलं तर मग मी म्हणतोय तसं कमी पगार मिळवणाऱ्यांना जास्त कापले जाणार असं होणार नाही। आता जे होईल ते आपल्याला बघायला लागेल, पुढच्या 1-2 महिन्यात हे चित्र स्पष्ट होईल। मात्र या नवीन वेतन नियमानुसार वेतनाची नेमकी व्याख्या काय असणार आहे? जसं तुम्ही सांगितलं की ज्यांच्या हातात आधीच पगार कमी येतो, हातात येणाऱ्या पगाराची रक्कम कमी असते, त्यांचे जर जास्तीत जास्त पैसे कापले गेले जरी ते भविष्याच्या तरतुदीसाठी असले तरी सुद्धा सध्या खूप अडचणी येणार आहेत। नेमकी व्याख्या काय असेल? नाही, आपण लक्षात घेऊ की आपण सरसकट ज्याला वेतन किंवा पगार म्हणतो त्याच्यामध्ये 3 घटक असतात। एक म्हणजे मूळ पगार, म्हणजे समजा 100 रुपये जर तुम्हाला मिळणारा पगार असेल त्यातलं मूळ पगार हा कदाचित फक्त 20 किंवा 22 रुपये असतो। आणि वेगवेगळे भत्ते किंवा ज्याला अलाउन्स म्हणतात, जसं महागाई भत्ता हा सगळ्यात माहिती असलेला भत्ता आहे आणि टिपिकली सरकारी किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये अशा प्रकारे वेतनाच्या श्रेणी केलेल्या किंवा वेतनाचे घटक केलेले असतात। सो त्याच्यामध्ये महागाई भत्ता आहे, त्याच्यामध्ये प्रवास खर्च आहे, त्याच्यामध्ये घर भाड्याचा भत्ता आहे आणि असे वेगवेगळे भत्ते। काही ठिकाणी जेवणाचे भत्ते असतात, काही ठिकाणी कठीण ठिकाणी काम जर करायचं असेल जिथे जास्त सुविधा नाहीत तर त्याचे वेगळे भत्ते असतात वगैरे, असे वेगवेगळे भत्ते असतात। सो दुसरा घटक जो आहे तो भत्ते असतो। हे 2 घटक हे आपल्याला रोख स्वरूपात हातात येतात। तिसऱ्या घटकाला परक्विजिट्स म्हणतात, म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या सोयी सुविधा। उदाहरणार्थ कंपनीने तुम्हाला गाडी दिली, कंपनीने फोन दिला, लॅपटॉप दिला, राहायला घर दिलं,
घरी विजेचं बिल भरलं किंवा मदतनीस दिलं वरच्या पातळीवर जे काम करतात त्यांना, तर हे सगळे असतात सोयी सुविधा, पण त्या तुम्हाला हातात रोख स्वरूपात येत नाहीत, तर त्या सुविधा तुम्हाला वापरायला मिळतात. हा तिसरा घटक असतो. आता तिसऱ्या घटकाशी आपला या सगळ्या गोष्टीशी काही संबंध नाही, त्यामुळे आपण तो बाजूला ठेवू. परंतु मूळ वेतन आणि त्याच्यावरचे भत्ते हे दोन्ही तुमच्या हातात येतं, आणि ते हातात येत असताना त्यातून कापलं काय जातं, तर त्याच्यातून तुमचा प्रॉव्हिडंट फंड कापला जातो, प्रोफेशन टॅक्स पण तो जेमतेम 2,500 रुपये असतो वर्षाला, त्यामुळे त्याचं काही फारसं ओझं होत नाही, आणि TDS म्हणजे कर कापला जातो. हे 3 गोष्टी त्याच्यातनं कापल्या जातात, आणि या 3 गोष्टी कापल्यावर उरलेली रक्कम आपल्या हातात येते. आता काही ठिकाणी पेन्शन स्कीम असते किंवा इतरही 1-2 कटौती होऊ शकते, पण त्या वेगळे मुद्दे झाले. टिपिकली या 3 गोष्टी कापल्या जातात असं आपण म्हणू शकतो. सो आत्ताची जी तरतूद आहे त्याच्यामुळे प्रॉव्हिडंट फंडची कापली जाणारी रक्कम वाढणार आहे. लक्षात घ्या, कापली गेली याचा अर्थ ती आपल्याला मिळत नाही असं होत नाही, ती आपल्याला अप्रत्यक्षपणे मिळते. उदाहरणार्थ कर आपल्या वाट्याला, म्हणजे आपल्या हिश्श्याचा कर हा आपला एम्प्लॉयरच भरत असतो, त्यामुळे तो इनडायरेक्टली आपल्याला मिळत असतो. किंवा प्रॉव्हिडंट फंड आणि हे सगळ्या गोष्टी ज्या कापल्या जातात त्या तुमच्या नावाने एका फंडमध्ये जमा होतात, त्याच्यावरती व्याज येत राहतं, आणि मग तुमच्या निवृत्तीच्या वेळेला किंवा बऱ्याच काळानंतर तुम्हाला तो प्रॉव्हिडंट फंड एनकॅश करता येतो, म्हणजे त्यावेळेला जाऊन ते आपल्या हातात येत. सो कापली जाणारी रक्कम हे आपला तोटा नाही आहे, पण ती ताबडतोब आपल्या हातात येत नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि मी म्हटलं तसं की या कायद्यामुळे कदाचित ही कापली जाणारी रक्कम वाढेल. आता भविष्यात कधी निवृत्तीच्या वेळेला ती आपल्या हातात येईल बरोबर आहे, परंतु जर का नोकरदारांपैकी काहींना त्याची आत्ता जर गरज असेल तर त्यांची त्याच्यात अडचण होऊ शकते. तर मात्र या नव्या नियमाचा नेमका फटका कुणाला बसू शकतो आणि फायदा कुणाला होऊ शकतो? जास्त पगार असलेल्यांना याचा फायदा होणार आहे? नाही, मला नाही वाटत जास्त पगार. खरं सांगायचं तर याच्यात एम्प्लॉयर किंवा एम्प्लॉई, नोकरी देणारा किंवा करणारा, यांच्यातल्या कोणाचाच फायदा नाही आहे. झालाच तर फायदा जी प्रॉव्हिडंट फंड मॅनेज करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा जे फंड्स आहेत की जे टिपिकली जास्तीत जास्त प्रॉव्हिडंट फंड हा सरकारच मॅनेज करत असतं, तर त्यांना फायदा होऊ शकतो, कारण त्यांच्याकडे जास्त निधी उपलब्ध होईल वापरण्यासाठी. सो त्यांचाच फायदा आहे, बाकी कोणाचाच फायदा नाही आहे. आणि नुकसान मी म्हटलं तसं एका अर्थाने प्रत्येकाचं नुकसान आहे, कारण प्रत्येकाला हातात कमी रक्कम येणार आहे. अर्थात ही त्याच्या नावावरच प्रॉव्हिडंट फंडमध्ये जाणार आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की ज्याला भविष्यातल्या फायद्यांपेक्षा आत्ता रक्कम हातात येणं जास्त महत्त्वाचं वाटतंय त्याचं नुकसान होईल, आणि ज्याची तयारी आहे की हरकत नाही भविष्यात आपल्याला मिळाले तरी त्याचा फायदा होईल. या वेज कोड बिल नंतर केंद्रात आणि राज्यांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये किमान वेतनाच्या व्याख्या या वेगवेगळ्या आहेत. या व्याख्या एक होण्यास मदत होणार आहे का? हो, बरोबर आहे, त्या व्याख्या एक व्हायला मदत होईल ही गोष्ट खरी आहे. परंतु असं त्याच्यातला एक दुसरा पैलू हा पण आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत की वेगवेगळ्या व्याख्यांमुळे ते सगळं जटिल होतं, हेही खरं आहे. पण त्याचबरोबर हेही आहे की काही वेळेला असं होतं की वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या कामाचं, नोकरीचं आणि मिळणाऱ्या वेतनाचं स्वरूप वेगवेगळं असतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरांवरच्या नोकरदारांना मिळणाऱ्या वेतनाचं, कामाचं, वर्किंग कंडिशन्सचं स्वरूप वेगवेगळं असतं. त्यामुळे म्हणजे काही प्रमाणात ते वैविध्य जपून ठेवायला पाहिजे, हेही खरं आहे, आणि काही प्रमाणात खूप साऱ्या वेगवेगळ्या कायद्यांनी जटिल होतात गोष्टी, हेही खरं आहे. तर याच्यातलं संतुलन या कोडमध्ये सांभाळण्याचा प्रयत्न करायला हवा आहे. तो आता कितपत झाला आहे हे आपल्याला माझ्या मते अंमलबजावणी आणि काही अंमलबजावणीतली जी नोटिफिकेशन सर्क्युलर्स असतात ती आल्यावर आपल्याला जास्त स्पष्टपणे कळेल. नक्की. एक शेवटचा प्रश्न की आमच्यासारख्या नोकरदारांसाठी जर या किमान वेतनाच्या या नव्या नियमामुळे कमी पगार हातात येणार असेल, जास्तीत जास्त पगार कट होणार असेल, तर कशा पद्धतीचं आर्थिक नियोजन आता असणं आवश्यक आहे? महिन्याचं प्लॅनिंग, त्या पगाराचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे सर्वसामान्यांनी? खरं सांगायचं तर याच्यातला एक मुद्दा असा आहे की ज्या टक्क्याने PF पकडला जातो ते टक्केवारी कमी करण्याची किती मुभा किंवा किती मोकळीक ही नोकरदारांना आहे याच्यावर थोडं आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर अजून त्याच्याबद्दलची स्पष्टता नाही. तर ती जर का असेल तर कदाचित आपल्या आता पूर्वी एवढेच पैसे येण्याची एक शक्यता आहे. आणि मला असं वाटतं की आर्थिक नियोजन करताना आपण मुळात आत्ता एक सर्वसाधारण ज्या मंदीतून जातो आहोत, तर टायटन युअर बेल्ट्स, म्हणजे खर्च होतील तेवढे कमी करा, हा मूलमंत्र आपण सगळ्यांना कल्पना आहे. प्रॉव्हिडंट फंडला गेलेले पैसे हे काही काळानंतर तुम्हाला त्याच्यावर काही कर्ज घेता येतं किंवा त्याच्यावरती काही त्याचं विड्रॉवलही पॉसिबल होतं. तर तो एक मार्ग आहे आपली रोकड वाढवण्याचा, लिक्विडिटी वाढवण्याचा. किंवा नाहीतर खर्च कमी करणं आणि होता होईल तेवढं आहे त्या
पांघरुणात पाय पसरणं एवढंच आपल्या हातात आहे. पण जेव्हा केव्हा प्रॉव्हिडंट फंडची ही एकत्रित रक्कम एक प्रकारची आपण ती गुंतवणूक म्हणूयात किंवा हाताशी असलेली रक्कम म्हणूयात, ही हातात येणार आहे. केवळ त्या भविष्यावरती अवलंबून असणारे जे लोक आहेत त्यांना हा फायदा आहे. मात्र जे नोकरदार वर्ग आहेत, तुम्ही सांगितलं की बचत करा, खर्च कमी करा, मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांना फटका बसलेला आहे. तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी नेमके काय उपाय करता येतील, कुठल्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट्स चांगल्या ठरतील? खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे आत्ता संपूर्ण ज्याला इन्व्हेस्टमेंट स्पेक्ट्रम आपण म्हणू शकतो किंवा जे वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी आहेत त्यात कुठेच गुंतवणूक करणं हे सध्या काय आपण म्हणूया की खात्रीपूर्वक वाटत नाहीये. उदाहरणच द्यायचं तर आज बाजार 46,000पर्यंत आहे. सो इथून तो किती पुढे जाणार याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह आहे. बरं, हा संपूर्ण बाजारातली जी वाढ आहे ही परकीय संस्थांच्या FIIच्या पैशावर झालेली. त्यामुळे कुठला तरी आंतरराष्ट्रीय निकष बदलला आणि त्यांनी जर पैसे काढून घेतले तर अचानक आपल्याकडे कोसळू पण शकतो. सो तो एक मुद्दा आहे. त्यामुळे शेअर बाजारात आत्ताच्या घडीला जावं का याच्याबद्दल मी स्वतः साशंक आहे. घरांचा जो बाजार आहे, रिअल इस्टेट किंवा हे आहे, त्याच्यामध्ये आत्ता गृहकर्ज खूप स्वस्त आहे आणि काही प्रमाणात घरांच्या किमतीही उतरलेल्या आहेत कारण विकली जात नाहीत. तर त्यातल्या त्यात तो गुंतवणुकीचा एक चांगला मार्ग आहे. पण मग त्याच्यामध्ये कायदेशीर पूर्तता, त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन, कारण घाईघाईत पूर्ण झालेलेही प्रकल्प आहेत त्यामुळे त्या प्रकल्पांची गुणवत्ताही बघायला पाहिजे. योग्य परिसर निवडायला पाहिजे, ज्या परिसरात पुढे जाऊन वाढीला संधी आहे किमतींना ते बघायला पाहिजे. आणि घरांची मध्ये झालेली गुंतवणूक ही अशी सहजासहजी होऊ शकत नाही. म्हणजे आपण 5,000 रुपये वाचले तरी शेअर्स घेऊ शकतो, परंतु 5,000 रुपये वाचले म्हणून आपण घरामध्ये जाऊ नाही शकत. त्याच्याकरता आपल्याला मोठी कमिटमेंट लागते. सो ती आहे एक गुंतवणूक चांगली, पण ती जरा करणं कठीण होऊ शकतं. आणि सोन्याच्या किमतीही आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी खूप वरती गेलेल्या आहेत. बँका किंवा इतर ज्या वेगवेगळ्या गुंतवणुकी आहेत त्याच्यावर पुरेसा दर मिळत नाही. तर मला असं वाटतं की एकूण गुंतवणुकीची जे स्पेक्ट्रम आहे तो हवा तेवढा आशादायक दिसत नाही. मी बरेचदा असं माझ्या परिचयातल्या बऱ्याच जणांनाही हे सांगतो की कदाचित आत्ता स्वतःवर गुंतवणूक करायची योग्य वेळ आहे. सो कोरोनानंतर किंवा एकूण बदलत्या जगामध्ये शक्यता अशी आहे की तुम्ही जर 35-40 वयोगटातले असाल तर तुमचा जो स्किल सेट आहे, तुम्हाला जे करता येतं ते कालबाह्य होत असेल, सो तुम्ही नवी स्किल्स ॲक्वायर करा, काही नवे कोर्सेस करा, कुठे नव्या पद्धतीचं शिक्षण मिळवा, काही स्वतःमधल्या नव्या गुणांना वाव द्यायचा प्रयत्न करा, त्यात काही प्रयोगशीलता दाखवा. आणि ह्याच्यावर काही थोडा बहुत खर्च झाला तर कदाचित शक्यता अशी आहे की 1-2 वर्षांनी जेव्हा रिवायवल यायला लागेल तेव्हा या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल. खूप खूप धन्यवाद ही खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल. त्यामुळे ही बातमी तुम्हा आम्हा सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे की येत्या नव्या वर्षामध्ये 2021च्या एप्रिल महिन्यापासून कदाचित तुमच्या हातात येणारा पगार, त्याची रक्कम ही तुम्हाला कमी होऊन हातात मिळू शकेल. त्याच्यामुळे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आजमावणं आणि सरांनी सांगितलं तसं स्वतःवरती गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करणं हे आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन श्रीकांत दिंगळेंसह मनीष पाठक, ABP माझा, मुंबई.